मंडळी नमस्कार, टिकेकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत छे। आज आपण एक आगळा वेगळा अभिष्ट चिंतन सोहळा पाहणार आहोत। श्री महादेवमन भांबरे आणि त्यासना भाऊ श्री वसंतदेवमन भांबरे यासना अभिष्ट चिंतन सोहळा आज पाहणार आहोत। अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजेच थोडक्यात वाढदिवस। श्री महादेवमन भांबरे या बाबां त्यासना वय शे जवळजवळ 97-98 आणि वसंतदेवमन भांबरे यासना वय शे 75-76 पुढे। एक मोठा परिवार शे दोन्ही भाऊसना। मोठा भाऊले 3 पोरं शेत, एक पोर शे, त्यासना 8 नातू आणि जवळजवळ 4 पंतू शेतस। त्यासना मोठं भाग्य शे की 98 वयपर्यंत बाबा अजून शेत आणि ते बी चांगली तब्येत शे। लहान भाऊले 2 पोरं आणि 4 पोरी शेत आणि जवळजवळ 11 नातू शेत। किती सौभाग्य शे दोन्ही बाबां त्यासना की एवढा मोठा परिवार शे। आमना मित्र श्री अविनाश रामदास भांबरे यासनी संकल्पना होती 1 वर्षापासून त्याने सांगितलं होतं की पुढल्या वर्षाले आमना जीवना वाढदिवस मोठा करणार शे म्हणे, आगळा वेगळा आणि उत्साहात करणार शे म्हणे। तो योग आज वना आणि खरोखर दोन्ही भाऊसना वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आपण भारतीय संस्कृतीप्रमाणे साजरा करी राहिलो होतो आज। आणि त्यामा फक्त केक हा ॲड करेल छे। संपूर्ण गावातील वारकरी परिवार आज उपस्थित होतात आणि रमेश महाराज, रामचंद्र महाराज, ज्ञानेश्वर महाराज या देखील उपस्थित होतात। रमेश महाराज यासने अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हा अभंग म्हणी सण दोन्हीसना अभिष्ट चिंतन सोहळा साजरा कया एक अनोखा उपक्रम आज आपले पाहायला मिळाला। आणि खरं तर एक नवीन उपक्रम शा अशाच अभिष्ट चिंतन सोहळा भारतीय संस्कृतीप्रमाणे व्हायला पाहिजे। भांबरे परिवाराने खरंच खूपच आगळा वेगळा उपक्रम कया आज, त्यामुळे संपूर्ण गाव आणि नातगोत सगळं नाव काढ राहणार आहेत भांबरे परिवारनं। आपण पण भारतीय संस्कृती जपायला पाहिजे मंडळी। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर आवडला मंडळी तर नक्की शेअर करा। 2 मिनिटं बोल नका। आपण इथे जमलो आहोत, विशेष म्हणजे हा योगायोग आहे। असा योग कधी येत नाही। दोघं भावांचा बरोबरच अभिष्ट चिंतन सोहळा इथे संपन्न होत आहे। आणि विशेष म्हणजे या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सर्व आपल्या गावातील भागातील सर्व भाविक या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमले आहेत। भगवान परमात्म्याकडे एकच मागणी मागतो की देवा यांचं वय 98 आहे आणि 75 सर मागे सर 75 आहे म्हणजे पाहुणा त्यातल्या अर्धा तिकीट म्हणजे फुल तिकीट का झिरो भाव असा। पण आपण हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे हॅपी बर्थडे वगैरे काही न म्हणता आपण अकल्प आयुष्य व्हावे तया हा अभंग म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे। मंडळी भांबरे परिवारने एक नवीन आदर्श आज समाज समोर ठेवले छे। आपण पण वडीलधारी मंडळीले मान सन्मान दिला पाहिजे आणि त्यासले पण अभिष्ट चिंतनना शुभेच्छा या दिल्या गेल्या पाहिजेत, कारण त्या घरना एक आधारस्तंभ राहतस। अकल्प आयुष्य व्हावे तया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नो कोणे काळे संत मंडळी एक मिनिट अशी जागा अहंकाराचा वारण लागो राजसा विष्णुदासा भाविकाशे कल्पनेची बाधा सर का मागे सर एक मिनिट सांगा सांगा पांडुरंग
नो कौने काळे संत मंडळी मंडळी आज ना अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी संपूर्ण परिवार येल होता. दोन्ही भाऊसना सगळं नातं गोतं बी येल होतं आणि सगळ्यासनी दोन्ही भाऊसले भरभरून शुभेच्छा दिल्यात. ए माऊ अण्णा बाबांना खाऊ घालला येडी त्या खाता दादा अक्काले मी खाऊ घाला म्हणा अण्णाला म्हणा या मावशी